तू विसरू नको लढीवाळा, आईचा लळा जिवाळा, उपकार दुधाचे बाळा, उपकार दुधाचे बाळा, तू विसरू नको लढीवाळा. दुधाचे उपकार कधीच कोणाला फेडता येत नाही. लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगेल की आईकडे लेकराचं ओझं असतं आणि संतांकडे समाजाचं ओझं असतं. ओझे दोघांकडे पण आहे, पण एकीकडे लेकराचं ओझं, दुसरीकडे समाजाचं ओझं आहे. आणि म्हणून आमचे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की ज्या पद्धतीने आईकडे तिच्या लेकराचं ओझं असतं ना, त्याच पद्धतीने आमचं सुद्धा तुम्हाला संतांवरती ओझं ऐकलं पाहिजे, संतांचं ऐकलं पाहिजे. कारण सगळ्या समाजाचे माईबाप कोण आहेत? तुम्ही संत माईबाप कृपावंत नाही का? कायम पतित कीर्तिवानो आपले माईबाप संत आहेत. म्हणून मुलांनी सुद्धा आईवडिलांचं ऐकलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईवडिलांनी मुलांसाठी प्रॉपर्टी कमवून ठेवण्यापेक्षा मुलांवरती चांगले संस्कार करा. संस्काराचं धन पहिल्यांदा मुलांसाठी कमवून ठेवा. कारण मुलावरती जर चांगले संस्कार असतील तर तुम्ही कमवलेल्या संपत्तीचा तो योग्य रीतीने वापर करेल. आणि मुलावरती जर संस्कार चांगले नसतील तर मात्र तो सगळ्या पैशाची उधळपट्टी एका मिनिटात म्हटलं तरी. तुम्ही नका कमवू मुलासाठी प्रॉपर्टी, फक्त मुलांना चांगले संस्कार द्या. मुलांवरती जर चांगले संस्कार असतील ना तर मुलगा शून्यातून विश्व निर्माण करू शकतो. फक्त त्याच्यावरती संस्कार चांगले पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने हे संस्कार लहान वयातच मिळत असतात, ते पुढं मिळत नसतात. हेच वय असतं लहान वयातच मुलावरती संस्कार घडत असतात. असं म्हणतात ना, लहान जेव्हा काठी अशी कवळी असते त्यावेळेसच ती वागते. ती जर एकदा निबर झाली तर ती वाकत नाही, ती तुटते आहे की नाही. आणि म्हणून संस्कार हे योग्य वेळीच दिले पाहिजे. आणि या उद्देशाने आपली एक वारकरी शिक्षण संस्था सुद्धा आपण स्थापन केलेली आहे. आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये अकोले या गावामध्ये आपली वारकरी शिक्षण संस्था आहे. या संस्थेमध्ये अजून ॲडमिशन्स चालू आहेत. पण एक 50-60 विद्यार्थी या संस्थेमध्ये शिक्षणासाठी आपले आहेत. त्यांना शालेय शिक्षणाबरोबर आपण त्या ठिकाणी आध्यात्मिक शिक्षण देतो. त्यांच्यावरती चांगले संस्कार, संतांचे विचार त्यांच्या मनामध्ये रुजवण्याचा एक प्रयत्न करतो. आणि खरंच आजची जी मुलं आहेत ती राष्ट्राची खरी संपत्ती आहे. आणि या संपत्तीला आपण जोपासलं पाहिजे, चांगलं घडवलं पाहिजे, चांगलं वाढवलं पाहिजे. यासाठी आपण या मुलांना चांगले विचार देऊन त्यांना कीर्तन, प्रवचन, गायन, मृदंग हे वारकरी शिक्षण त्यांना त्या ठिकाणी शिकवतो. कोणाला मृदंग शिकायचा असेल तर मृदंग आमचे स्वतः बंधू आहेत, त्यांना शिकवतात. मी स्वतः त्यांना गायनाची क्लास घेते. आता हे दोन्ही मुली आपल्या हितच आहेत. पलीकडची दोन्ही मुली कीर्तनकार आहेत, चांगल्या पद्धतीने गायन करतात. म्हणून थोड्या वेळेमध्ये त्यांची खूप तयारी आपण त्या ठिकाणी करून घेतो. मुली आहेत, मुलं आहेत. मुलांसाठी मुलींसाठी सेपरेट त्या ठिकाणी सुविधा आहे. मुलींसाठी हॉल आहे. मुलांसाठी सुद्धा आता सध्या बांधकाम सुरू आपण केलेलं आहे. कारण मुलांना राहायला जागा त्या ठिकाणी अपुरी पडते. त्यामुळे बांधकाम आता निम्म्यापर्यंत आपण त्या ठिकाणी आलेले. 1 महिन्यामध्ये बांधकाम पूर्ण होईल. तर ज्यांना कोणाला ह्या बांधकामासाठी मदत करायची असेल तरीही तुम्ही करू शकता. ज्यांची कोणाची इच्छा असेल की आपण या संस्थेसाठी, या धार्मिक कार्यासाठी काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी द्यावी, असं जर कोणाची इच्छा असेल तरी आपण दान करू शकता. तुम्ही तुमचं नाव सांगा, माईकवरती तुमचं नाव अलाउशिंग केलं जाईल.
तुमच्या नावाची पावतीही तुम्हाला मिळून जाईल. कारण हे काही संसारासाठी मी मागत नाही, तर हे धार्मिक कार्य आहे. ही संस्था माझी आहे असं मी म्हणतच नाही, ही आपली सगळ्याची संस्था आहे. महाराष्ट्रातली बरेच मुलं मुली ह्या संस्थेमध्ये शिक्षणासाठी आहेत. लातूर, तुळजापूर, सातारा, बऱ्याच ठिकाणची मुलं. जर आपल्या मुलांना पाठवायचं असेल तरी आपण पाठवू शकता. अजून ॲडमिशन चालूच आहेत. तुमची मुलगी असो किंवा मुलगा असो, 5वी ते 12वीपर्यंतची मुलं आणि मुली आपण त्या ठिकाणी शिक्षणासाठी घेतोय. काही अनाथ मुलं असतील तरी त्यांचाही सांभाळ आपण त्या ठिकाणी करतो. आपल्याच त्या ठिकाणी परीने, आपल्या ह्या तुमच्या सगळ्याच्या सहकार्याने आपलं ही संस्था चालू आहे. तर ज्यांना कोणाला या संस्थेमध्ये मुलांना पाठवायचं असेल, कारण ही काळाची गरज आहे. आपली मुलं व्यसनी का बनतात? जर कोणाला वाटत असेल की आपली मुलं भविष्यामध्ये व्यसनी बनू नयेत, निर्व्यसनी असावीत, त्यांना कुठलंही व्यसन नसावं, तर ज्या मुलाच्या गळ्यामध्ये माळ आहे आणि जो मुलगा हरिपाठ म्हणतो तो कधी व्यसन करूच शकत नाही, लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट अशी, मुलगा संस्थेमध्ये पाठवल्यानंतर, मुलगी संस्थेमध्ये पाठवल्यानंतर त्याच्या आकलन शक्तीनुसार, त्याच्या कौशल्यानुसार मुलं तयार होतात. कोणी गायनात चांगलं तयारी दाखवतं, कोणी मृदंग चांगलं वाजवतं, कोणी तबला चांगलं वाजवतं, त्याच्या कौशल्याप्रमाणे गोष्टी असतात. पण एका गोष्टीची गॅरंटी तर मी नक्की देऊ शकते, एकदा का तुमच्या मुलाच्या गळ्यामध्ये माळ पडली आणि तुमचा मुलगा हरिपाठ म्हणायला लागला ना, तुमचा मुलगा तुम्हाला म्हातारपणात 100% सांभाळणार, ही मी तुम्हाला 100% गॅरंटी आजच्या कीर्तनात देईल. म्हणून मुलांवरती चांगले संस्कार करण्यासाठी घरी तर संस्कार मिळतच असतात आईवडिलांकडून, परंतु वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जर मुलांना पाठवलं तर त्या ठिकाणी त्यांना एक वेगळ्या पद्धतीचे आध्यात्मिक संस्कार मुलांवरती होत असतात. रोज सकाळी प्रार्थना असते, संध्याकाळी हरिपाठ असतो, शनिवार रविवारी मुलांचे क्लास असतात. पहाटे लवकर उठून 4 वाजता उठून मुलांकडून सगळा रियाज करून घेतला जातो गायनाचा, वादनाचा. तर ज्यांची इच्छा असेल त्यांनी आपल्या मुलांना पाठवू शकता. ज्यांना कोणाला ह्या संस्थेसाठी काही देणगी द्यायची असेल, दान करण्याची इच्छा असेल, त्यांनीही या ठिकाणी करू शकता. त्यांनी आपल्या नावाची पावतीही मिळेल, ती पावती आपण घेऊन जायची. आणि संस्थेची तुम्हाला आणखी जर माहिती हवी असेल तर तुम्ही मला विचारू शकता किंवा आमचे बंधू या ठिकाणी त्यांना विचारू शकता. तुम्हाला संपर्क नंबर पाहिजे असेल तरी कार्डही तुम्हाला या ठिकाणी माझ्याजवळ मिळून जाईल. आणि खऱ्या अर्थाने मला एवढंच सांगायचं आहे की मुलांवरती चांगले संस्कार जीवनामध्ये करा. कारण संस्कार जर घडवायचे असतील तर संत विचाराने, अध्यात्माशिवाय दुसरा कुठलाही चांगला मार्ग नाही. म्हणून या ठिकाणी आई वडिलांना जर खरंच आपल्या मुलाची काळजी असेल तर नक्कीच चांगल्या मार्गाला आपल्या मुलांना लावलं पाहिजे. कारण आपल्या मुलांचं हित जाणणारे फक्त आपले आईवडील असतात. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाते, करी लाभाविन प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभाविन प्रीती. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम 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 तुकाराम. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभाविन प्रीती. या अभंगावरती अल्पशा बुद्धीने अभंगाचा थोडक्यात भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सगळे माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात, ज्ञानाने वयाने श्रेष्ठ आहात. माझे 2 शब्द तुम्ही लहान मुलीप्रमाणे, तुमच्या बहिणीप्रमाणे ऐकले. बोलिले लेकुरे वेडे वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. या ठिकाणी मी सर्वांचं मनापासून आभार मानते. या ठिकाणी पंचक्रोशीतील उपस्थित असणारे सर्व भजनी मंडळ, आपल्यामुळे खऱ्या अर्थाने आजच्या कीर्तनाला शोभा आली. आणि खरंच खूप सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण उपस्थिती दाखवून या सगळ्याचा या परिवाराला मान देऊन, विनंतीला मान देऊन या ठिकाणी आला, त्याबद्दल आपलं मी मनापासून आभार व्यक्त करते. विनेकरी असतील, सर्व टाळकरी मंडळी असतील, तबलावादक, मृदंगाचार्य, सर्वांचं मनापासून आभार. त्यानंतर माईक सिस्टीम शिवशक्ती
खूप सुंदर अशा पद्धतीने आपण आवाज दिला. तुमचे या ठिकाणी मी आभार मानते आणि या नागणे परिवाराचं सुद्धा मनापासून आभार मानते. खऱ्या अर्थाने आपल्या गावामध्ये येण्याचा पहिला प्रसंग आहे. आपल्या भागामध्ये इकडं आले, मी सांगितलं तुम्हाला, आमच्या देठे परिवाराने मला निमंत्रित केलं होतं आणि धोंडेवाडी इथून जवळच आहे. त्यांनी सांगितलं असं असं कार्यक्रम आहे, कार्यक्रम ऐकलाही ठेवण्याची इच्छा आहे. ठीक आहे म्हटलं, आहे तारीख रिकामीच आहे. आणि मग त्यांनी या ठिकाणी, आज खरं तर प्रस्थानचा दिवस आहे त्यामुळे सगळ्यांची गडबड चालू असते, पण खरंच खूप सुंदर असं या ठिकाणी नियोजन करून आपण कौतुक करावं असं देखणं नियोजन केलं. या नागणे परिवाराचं खरंच मनापासून आभार मानते आणि त्या परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपण सगळे श्रोते मंडळी या ठिकाणी आला, सर्व त्यांचे नातेवाईक असतील, सगळे सोयरे पाहुणे रावळे, सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून मी आभार मानते की आपल्यामुळे खऱ्या अर्थाने आजच्या कीर्तनाला शोभा सगळ्या श्रोत्यांमुळे आली. तुमचं या ठिकाणी मनापासून आभार. आणि आजचा हा कार्यक्रम आपल्याला पुन्हा सुद्धा वैष्णवी धायगुडे ऑफिशियल यूट्यूब चॅनलला तुम्ही पाहू शकता. माझ्या नावाने तुम्ही सर्च करून, आपला स्वतःचा चॅनल आहे, आमचे बंधू स्वतः तो चॅनल चालवतात आणि मला असं वाटतं लाईव्ह आहे का, एडिटिंग करून एक महिन्याच्या आत, एक 15 दिवसाच्या आत हा कार्यक्रम तुम्हाला पुन्हा तुम्ही पाहू शकता. तर या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांचा आभार.